नमस्कार सगळ्यांना. तर हा व्हिडिओ आहे फक्त लेडीजसाठी आणि जेंट्स लोकांनी प्लीज वाईट कमेंट्स करू नका. प्रत्येक मुलीला काही ना काहीतरी नवीन ऐकायचं, नवीन बघितलं तर त्याचं विचारायचं एक पद्धत असते, ती प्रत्येकालाच असते. आणि जेंट्स लोकांनी ह्याच्यावरती वाईट कमेंट्स करू नका प्लीज. कारण की प्रत्येकाला काय म्हणतात ना, थोड्या दादांना काही प्रॉब्लेम नसतं, पण थोड्यांना असं असतो एक कुचकेपणा, तो टोमणं द्यावंच लागतं. तर सांगायचं एवढंच आहे की हा फक्त लेडीजसाठी आहे. तर थोड्या तायांना माझं काजळ आणि लायनर कुठलं वापरते त्याच्याविषयी ऐकायचं होतं. तर लायनर म्हणजे लॅक्मेचं लायनर आहे, जे स्केच पेन सारखं आहे, ते मी वापरते कारण की तेच मला लावता येतं, दुसरं नाही. तर काजळ आहे ते नॉर्मल आपल्या हिरव्या डबी मिळतं महाराष्ट्रामध्ये, तेच आहे काजळ. आणि थोड्यांना माझं मंगळसूत्र बघायचं होतं. तर हे आहे माझं मंगळसूत्र, ह्याला इकडे ताली म्हणतात. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये गेला ना वेगवेगळं असतं. आता समजा केरळमध्ये आलं तर तुम्हाला सगळ्यांच्या गळ्यात हे ताली दिसणार. तामिळनाडूमध्ये गेला तर तिकडे वेगळं आहे आणि बिहारमध्ये पण वेगळं आहे. महाराष्ट्रात गेला तर सगळ्यांच्या गळ्यात तुम्हाला काळामणी दिसणार, काळामणी डोरलं हे सगळं. आणि महाराष्ट्रामध्ये कॅथलिक सुद्धा काळं घालतात, काळामणी घालतात गळ्यामध्ये. पण कोकणामध्ये समजा गोव्यामध्ये गेला तर तुम्हाला ते काळामणी दिसणार नाहीत, कारण की घालत नाहीत. जसा देश आहे तसा वेश आहे, तुम्ही कोणालाही नाव ठेवू शकत नाही. कसं आहे की थोड्यांना माहिती नसेल तर सांगते की थोड्यांना असं त्याच गावात राहून ना तिथलं सगळं वातावरण बघून असं वाटतं की असंच जग आहे प्रत्येक ठिकाणी. तर तसं नाहीये, भरपूर वेगळं आहे. पहिला घरातनं बाहेर पडून बघा, म्हणजे घरात चार भिंतीत जे तुमचं वातावरण असतं ना, तसं वातावरण बाहेरच्या दुनियेत नसतं, ते वेगळं असतं. आणि त्या बाहेरच्या दुनियापेक्षा पण गावातनी वेगळं वेगळं असतं. ते सगळं समजून घ्या आणि कोणाकोणाला नावं ठेवू नका. कारण की कसं आहे ना, प्रत्येकाचं विचार करण्याची क्षमता वेगळी असते, वागण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, हे सगळं वेगवेगळं असतं. प्रत्येक लोक आपल्यासारखं असेल असं मानू नका. कारण की भरपूर जणांना सांगा मी असं आहे म्हटल्यानंतर तुम्ही पण असंच वागायला पाहिजे, तसं नसतं. आता हाताची बोटं पाचही वेगवेगळे आहेत, त्यांचा आकार वेगळा आहे, लांबी वेगळी आहे, असं आहे ना. तर सेम माणसांचं पण तसंच आहे, म्हणून ही दुनिया आहे. तर एवढंच सांगायचं होतं. बाय बाय.